नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इयत्ता 9वी विषय इंग्रजी सेकंड सेमिस्टर एक्झाम हा पेपर एक्सप्लेन करणार आहे। एकूण 80 गुणांचा हा पेपर असणार आहे। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। तर चला पहिला बघा सेक्शन पहिला पाहूया। लँग्वेज स्टडीचा हा सेक्शन आहे। त्यामध्ये प्रश्न पहिला ए दिलेला आहे बघा, डू ॲज डिरेक्टेड। त्यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे, कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स। पहिला शब्द दिलेला आहे नाईट, याचा तुम्हाला इथं मिसिंग शब्द कोणता येणार आहे, जी येणार आहे ते लिहायचं तुम्हाला इथं। बी दिलेला आहे बघा स्पॉट, इथं ओ इथं उत्तर येते, व्यवस्थित तुम्हाला इथं उत्तर लिहायचं आहे। सी असणार आहे स्टिक आणि डी असणार आहे एडिटर, व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे। या प्रश्नामध्ये तुम्हाला कोणतेही 4 सोडवायचे असतात। एकूण 8 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला असतो। क्वेश्चन पहिल्यामधला ए, त्यामध्ये दुसरा प्रश्न विचारलेला आहे बघा, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर। ए दिलेला आहे एरर, मिस्टरी, ॲड्रेस, रिग्रेट। बी दिलेला आहे कंट्री, चार्म, चेअर, चॅन्ट। याच्यामध्ये तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावायचं आहे। पुढचा प्रश्न तिसरा बघा, पंच्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस। ए दिलेला आहे, बट वाय डिड ग्रीक्स मेक सच अ ह्यूज हॉर्स, सम ट्रोजन्स आस्क्ड। बी दिलेला आहे, थ्रू द बिट्स आउट ऑफ द विंडोज द टीचर टोल्ड हिम। आता तुम्हाला पंच्युएट म्हणजे की विरामचिन्हांचा वापर करून व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे, म्हणजे वाक्य पुन्हा लिहायचं आहे। पुढील प्रश्न चौथा बघा, त्यामध्ये मेक 4 मिनिंगफुल वर्ड्स युजिंग द लेटर्स फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स। इथे तुम्हाला समथिंग हा शब्द दिलेला आहे, त्याच्यापर्यंत तुम्हाला 3 लेटर्स असल्यासारखं वर्ड्स तयार करायचे आहेत। किती पण तुम्ही करू शकता वर्ड, जास्तीत जास्त 4 पेक्षा जास्त तर तुम्हाला करायला लागणार आहे। पुढील प्रश्न पाचवा बघा, राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन एक्झाम्पल गो। इथे तुम्हाला शब्द दिलेला आहे, त्याच्या तुम्हाला रिलेटेड वर्ड्स लिहायचे। एक तुम्हाला दिलेला आहे केअरफुली, त्याच्या अनुषंगाने तुम्हाला इथं बाकीचे वर्ड्स लिहायचे। पुढील प्रश्न पाहूया आपण। 6वा प्रश्न दिलेला बघा, त्यामधील कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स ॲट 4 वर्ड्स ईच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड। इथे तुम्हाला वर्ड दिलेला आहे ब्रिंग, इथं हा वर्ब दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरं जे पण जी वरनं स्टार्ट होणार आहे वर्ब ते लिहायचं आहे, त्याच्या शेवटचा अक्षर घेऊन तुम्हाला पुढचे वर्ब्स कंप्लीट करायचे आहे। हे वर्ड चेन असणार आहे। वर्ब्स तुम्हाला इथं वर्ब्स म्हणले तर तुम्हाला तेच लिहायला लागणार आहे, दुसरे कोणतेही शब्द तुम्ही लिहून चालणार नाही आहे। पुढील प्रश्न त्यामधील पहिल्यामधला बी बघा, हे एकूण 2 गुणांसाठी असतो। बघा, डू ॲज डिरेक्टेड। पहिला प्रश्न विचारलेला आहे, ए मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज प्रोटेक्टेड बाय। तुम्हाला फ्रेज दिलेले आहे, त्याचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे। व्यवस्थित वाक्य तुम्हाला पूर्ण करून याचा उपयोग करून लिहायचा आहे। त्याच्यासाठी ऑर तुम्हाला हे जमलं नाही तर तुम्हाला ऑरसाठी प्रश्न विचारलेला आहे बी, ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली। इथं तुम्हाला दिलेला आहे वाक्य, त्याला एक एक्सपांड करायचं आहे, क्लॉजचा वापर करायचा आहे इथं, जसं की इफ असतो, बिकॉज, ते इथं तुम्हाला वापरून वाक्य थोडंसं मोठं करायचं आहे। पुढील प्रश्न दुसरा बघा, अटेम्प्ट एनी वन। ए दिलेला आहे, ॲड अ प्रिफिक्स और सफिक्स टू द फॉलोइंग वर्ड्स टू मेक न्यू वर्ड्स। पहिला दिलेला आहे करेज, दुसरा दिलेला आहे फॉर्च्युनेट। या दोघांमध्ये तुम्हाला प्रेफिक्स आणि सफिक्स ॲड करून वाक्य लिहायचं आहे। जसं की तुम्हाला इथं बघू शकता की प्रेफिक्स काय होणार आहे, डिस्करेज, आणि याचं तुम्हाला फॉर्च्युनेट, अनफॉर्च्युनेट असं होऊ शकतात दोन्ही पण शब्द। ऑरसाठी जर का तुम्हाला हे जमलं नाही तर तुम्हाला ऑरसाठी पण प्रश्न विचारलेला आहे बी बघा, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स। पहिला दिलेला आहे करेज, दुसरा दिलेला आहे फॉर्च्युनेट। या दोघांमधील तुम्हाला एका कोणताही शब्द घेऊन वाक्य करायचं आहे, वाक्यात रूपांतर म्हणजे वाक्य लिहायचं आहे यांचा शब्द हे वापरून। पुढील सेक्शन आपला दुसरा बघा, टेक्स्च्युअल पॅसेज। त्यामध्ये क्वेश्चन दुसरा बघा, रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज। A1 विचारलेला आहे, रीड द पॅसेज अँड फाइंड आउट द फॉलोइंग। पहिला विचारलेला आहे नेम ऑफ सिटी, दुसरा आहे नेम ऑफ सी, तिसरा आहे नेम ऑफ द स्टोरी, चौथा आहे नेम ऑफ द माउंटेन। तुम्हाला पॅसेज मी पूर्ण लिहिलेले, फक्त स्टार्टिंग आणि एंडिंग लाईन लिहिलेल्या आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पॅसेज तुमच्या पुस्तकातून हुडकून लिहायचा आहे। पुढील बघूया चला पॅसेज। तुमचा धडा जो आहे द फॉल ऑफ ट्रॉय, त्याच्यामधील हा पार्ट 1 मधील भाग दिलेला आहे बघा, द लियाड इज द स्टोरी लियम ऑफ ट्रॉय। ही स्टार्टिंग लाईन आहे आणि एंडिंग लाईन आहे स्लोप्स ऑफ द हिल्स। ही स्टार्टिंग आणि एंडिंग लाईन्स आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला धड्याचं नाव पण मी दिलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लवकरच ते पॅसेज सापडेल। पुढील प्रश्न त्यामधील A2 बघा, कम्प्लीट द वेब। द सिटी ट्रॉय वॉज लाईक। इथे तुम्हाला काय काय आहे त्या सिटीमध्ये, ती कशी दिसते याचं तुम्हाला इथं वर्णन करायचं आहे। प्रश्न तिसरा ए बघा, A3 दिलेला आहे, राईट डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर फॉलोइंग। पहिला दिलेला आहे वॉल, दुसरा दिलेला आहे सिटी, तिसरा दिलेला आहे गेट्स आणि चौथा दिलेला आहे फील्ड्स। यात तुम्हाला डिस्क्रायबिंग वर्ड्स लिहायचे आहेत। पुढील प्रश्न A4 बघा, A4 मधील पहिला दिलेला आहे, इट वॉज वेल सिच्युएटेड फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर। याच्यावर तुम्हाला लिहायचं आहे, रिराईट युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो। इथे तुम्हाला यूज करून लिहायचं आहे।
पुढील प्रश्न दुसरा बघा, पीपल कुड गो टू द सी शोर आउटसाइड, रीराईट युझिंग बी एबल टू. बी एबल टू वापरून तुम्हाला हे वाक्य लिहायचं आहे. कुड हे काढून तुम्हाला बी एबल टू वापरून इथं वाक्य लिहायचं पूर्ण. पुढील प्रश्न F आहे बघा, पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे की स्वमतचा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला इथं. हाऊ विल यू प्रोटेक्ट युअर कंट्री, हे तुम्हाला विचारलेलं आहे. तुम्हाला देशाला तुम्ही कसं संवर्धन कराल, इथे तुम्हाला ते प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स स्वतःचं मत काय आहे ते स्पष्ट करायचं आहे. दुसरा बी बघा, त्यामध्ये विचारलेला आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू ॲक्टिव्हिटीज. पहिला दिलेला आहे सय्यद हैदर रजा वॉज. दुसरा दिलेला आहे रजा फाउंड हिज पेंटिंग थ्रू हिज. आणि तिसरा दिलेला आहे रजाज पेंटिंग्स बिलॉंग टू. चौथा विचारलेला आहे रजा बॉर्न इन. हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स म्हणजेच की जे पण रिकामी जागा असते ते भरायची आहे. आणि इथं ते पॅसेज आहे सय्यद हैदर रजा, हे तुमचं चॅप्टरचं नाव आहे. आणि स्टार्टिंग लाईन असणार आहे सय्यद हैदर रजा पॉप्युलरली नोन ॲज रजा. आणि एंडिंग लाईन आहे पद्मभूषण आणि पद्मविभूषण, हे एंडिंग लाईन आहे. याच्यामुळे तुम्हाला कळलं असेल की पॅसेज कोणता आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न B2 बघा, इन द इन्स्टिट्यूशन वेअर रजा स्टडीड आर्ट. इथे तुम्हाला बॉक्सेस दिलेले आहेत ते तुम्हाला फिलअप करायचं आहे. B2 हा क्वेश्चन आहे. B3 बघूया. चला, पॉईंट आउट 4 इन्फिनिटीज फ्रॉम द पॅसेज. 4 इन्फिनिटीज तुम्हाला इथे लिहायचे आहेत, कोणतेही 4. B4 बघा दिलेला आहे. त्यामध्ये पहिला विचारलेला आहे, यू विल फाइंड देम इन ऑलमोस्ट ऑल हिज पेंटिंग्स. आयडेंटिफाय यू द टेन्स. याचा तुम्हाला काळ ओळखायचा आहे, टेन्स ओळखायचा आहे. पुढील प्रश्न दुसरा बघा, त्यामध्ये दिलेला आहे, द पेंटिंग्स इज अ विजिबल फॉर्म ऑफ व्हेरी डीप थॉट. तुम्हाला दिलेलं आहे बघा, रिराईट ॲज अ निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह म्हणजे की नकारार्थी वाक्यामध्ये इथे तुम्हाला रूपांतर करून लिहायचं वाक्य. B5 दिलेलं आहे बघा, पर्सनल रिस्पॉन्स स्वमतचा क्वेश्चन विचारलेला आहे. डू यू लाईक पेंटिंग्स वाय. तुम्हाला जर का चित्रकला आवडत असेल तर ते सांगायचं आहे हां की नाही, आणि ते का आवडते हे पण तुम्हाला इथे सांगायचं. स्वमतचा प्रश्न विचारलेला आहे. पुढील सेक्शन बघा, तिसरा चालू होत आहे पोएट्रीचा, पोएमचा सेक्शन. क्वेश्चन 3A, स्टेट ट्रू ऑर फॉल्स. पहिला दिलेला आहे, हिज सिस्टर वॉज अफ्रेड ऑफ टचिंग बटरफ्लाय. दुसरा, द स्पीकर इज ग्रोन अप पर्सन. तिसरा दिलेला, द स्पीकर रिमाइंडेड प्लीजंट डेज ऑफ हिज चाइल्डहुड. चौथा दिलेला आहे, स्पीकर अँड हिज सिस्टर डिड नॉट चेस बटरफ्लाय. तुम्हाला 4 विधान दिलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला सत्य किंवा असत्य म्हणजेच की ट्रू ऑर फॉल्स आहेत की नाही हे सांगायचं आहे. हे तुम्हाला पोएम असणार आहे, स्टे नियर मी. हिची स्टार्टिंग लाईन आहे, एंडिंग लाईन आहे, माय फादर्स फॅमिली. स्टार्टिंग आणि एंडिंग लाईन मी तुम्हाला सांगितलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ही पोएम न हुडकायची आणि लिहायची आहे. A2 बघा, कम्प्लीट द वेब, एक्सप्रेशन शोईंग पास्ट इमोशन्स. इथे तुम्हाला लिहायचं आहे. पुढील प्रश्न पाहूया आपण. क्वेश्चन A3, राईट द रायमिंग वर्ड्स पेअर्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द पोएम. रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जोड्या तुम्हाला लिहायचे तिथं. B दिलेलं आहे बघा, त्यामधील रीड द गिवन पोएम अँड राईट ॲप्रिसिएशन विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स. हे तुम्हाला पोएम कोणती आहे ते सिल्वर. तुमच्या पुस्तकातील सिल्वर ही पोएम तुम्हाला उघडायची आहे आणि तिथे तुम्हाला पॉईंट्स दिलेले आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला ॲप्रिसिएशन करायचं आहे. पहिला त्याचा आहे की नाही टायटल काय असणार ते तुम्हाला लिहायचं आहे. दुसरा त्याचं पोएट्स आणि पोएट्रेस कोण आहे ते लिहायचं आहे. तिसरा रायमिंग स्कीम, फिगर ऑफ स्पीच आणि सेंट्रल आयडिया और थीम. इथे तुम्हाला हे पॉईंट्स कव्हरअप करून ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. पुढील प्रश्न बघा, सेक्शन 4 चालू होता आहे आपला नॉन टेक्स्चुअल पॅसेज. क्वेश्चन 4A, रीड द पॅसेज अँड डू ॲक्टिव्हिटीज. A1 दिलेलं बघा, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. पहिला बघा, फिमेल स्पॅरोज ले. दुसरा दिलेलं आहे, स्पॅरोज बिल्ड देअर नेस्ट आउट ऑफ. तिसरा दिलेला आहे, द एग्ज आर. चौथा दिलेला आहे, द इन सिटीज स्पॅरोज बिल्ड देअर नेस्ट इन. तुम्हाला मी स्टार्टिंग आणि एंडिंग लाईन देत आहे. अ स्पॅरो इज अ स्मॉल बर्ड. आणि एंडिंग लाईन आहे, देअर नेस्ट आर युजली स्मॉल अँड वेल बिल्ड स्ट्रक्चर्स. A2 दिलेला बघा प्रश्न, हाऊ डू स्पॅरोज बिल्ड देअर नेस्ट. आणि A3 दिलेला आहे, फाइंड आउट ऑपोजिट वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. पहिला दिलेला बघा बिग. याचं तुम्हाला अपोजिट वर्ड म्हणजेच की विरुद्धार्थी शब्द हुडकून लिहायचा आहे पॅसेजमधलं. दुसरा दिलेला आहे सेम. तिसरा आहे लॉस्ट. चौथा आहे हाय. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न A4 दिलेला आहे बघा, त्यामध्ये पहिला विचारलेला आहे प्रश्न, अ स्पॅरो इज अ स्मॉल बर्ड विच इज फाईन थ्रू आउट द वर्ड. इथं अंडरलाईन सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉजला तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. आणि दुसरा प्रश्न त्यामध्ये विचारलेला आहे, फिमेल स्पॅरोज ले 4 to 6 eggs ॲट अ टाइम. फ्रेम WH क्वेश्चन. हे तुम्हाला WH क्वेश्चन फ्रेम करायचं आहे. हे तुम्हाला दिलेलं आहे, वर्ड अंडरलाईन केलेला आहे. पुढील प्रश्न A5 बघा, पर्सनल रिस्पॉन्स. वी हॅव टू सेव्ह द बर्ड्स. डू यू अग्री विथ दिस स्टेटमेंट अँड वाय. तुम्हाला इथं दिलेलं आहे विधान आणि त्याच्यावर तुम्हाला सहमत आहे किंवा नाही हे सांगितलेलं आहे आणि ते का आहात हे तुम्हाला विचारलेलं आहे. पुढील प्रश्न B बघा, समरी रायटिंग. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन 4A.
अँड राईट द समरी ऑफ इट. सजेस्ट अ सुटेबल टायटल टू युअर समरी. तुम्हाला जे पण अपठित गद्यांश दिलेला असतो त्याच्यावर तुम्हाला समरी रायटिंग सारांश लेखन करायचं असतं. पुढील प्रश्न सेक्शन 5 दिलेला आहे रायटिंग स्किल्सचा. त्यामधील प्रश्न 5वा ए दिलेला आहे लेटर रायटिंग. त्यामधील पहिला विचारलेला आहे बघा, इमॅजिन यू आर आकाश और आकांक्षा काळे 6th लेन रामपुरी कोल्हापूर. You have read the following leaflet regarding inter-school reading competition. Now attempt any one letter from the following. इथे तुम्हाला A1 informal letter दिलेला आहे बघा. Write a letter to your friend telling him or her to participate in the inter-school reading competition given in the leaflet. Or ला विचारलेला आहे formal letter. Write a letter to the headmaster of your school informing about inter-school reading competition. You may add your own points. तुम्हाला B1 विचारलेला आहे बघा. बी दिलेला आहे डायलॉग रायटिंग. त्यामध्ये पहिला विचारलेला आहे प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम जम्बल्ड सेंटेन्सेस. ए विचारलेला आहे हॅव यू वॉच्ड टुडेज मॅच. बी दिलेला आहे रोहित शर्मा हिट द सेंचुरी. सी दिलेला आहे हू स्कोर्ड सेंचुरी टुडे. डी दिलेला आहे यस आय हॅव. इथे तुम्हाला आहे की नाही जम्बल करून इथे तुम्हाला वाक्य दिलेलं आहे त्याला तुम्हाला क्रमानुसार लावायचं आहे. पुढील प्रश्न दुसरा बघा. त्यामध्ये दिलेला आहे कम्प्लीट द डायलॉग. ए विचारलेला आहे डू यू लाईक सिंगिंग. तुम्हाला इथं स्वतःला विचारलेलं आहे हे समजून इथे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. जर का तुम्हाला गायन आवडत असेल तर लिहा, नसेल तर नाही. हे विचारलेलं आहे हुज युअर फेवरेट सिंगर. तुम्हाला कोणता सिंगर तुम्हाला आवडतो इथे तुम्हाला नाव लिहायचं आहे. पुढील प्रश्न त्यामध्ये तिसरा बघा. राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम 6 मिनिंगफुल एक्सचेंजेस अबाउट बुक्स आर आवर फ्रेंड. तुम्हाला स्पीच डायलॉग रायटिंग करायचे आहे. बुक्स आर आवर फ्रेंड. पुस्तक आपले मित्र आहेत हे तुम्हाला दिलेले टॉपिक त्यामुळे तुम्हाला डायलॉग रायटिंग करायचं आहे. और साठी विचारलेलं आहे बघा. B2 स्पीच रायटिंग. प्रिपेअर अ स्पीच ऑन सेव्ह वॉटर सेव्ह फ्युचर टू डिलिव्हर इन अन इंटर स्कूल एज्युकेशन कॉम्पिटिशन. तुम्हाला इथं विषय दिलेला आहे सेव्ह वॉटर सेव्ह फ्युचर. याच्यावर तुम्हाला स्पीच रायटिंग करायचे. पुढील प्रश्न 6वा बघा. न्यूज रिपोर्ट किंवा स्टोरी रायटिंग दिलेला आहे. A1 विचारलेला न्यूज रिपोर्ट. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट. छत्रपती शाहू हायस्कूल कोल्हापूर सेलिब्रेट्स रिपब्लिक डे. तुम्हाला गणतंत्र दिवस याच्यावर तुम्हाला वृत्तांत लेखन म्हणजेच की न्यूज रिपोर्ट रायटिंग करायचे. पुढील प्रश्न पाहूया. और साठी प्रश्न विचारलेला आहे B2 स्टोरी रायटिंग. डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन बिगिनिंग अँड सजेस्ट अ सुटेबल टायटल. वन्स देअर वॉज अ पुअर बॉय नेम्ड सुमित. ही हॅड रिच फ्रेंड रोहित. दे वेअर. हे तुम्हाला दिलेले आहे 2 लाईन. त्याच्यामध्ये तुम्हाला स्टोरी रायटिंग करायची आहे म्हणजेच की कहाणी लेखन करायचं आहे. तुम्हाला ऑरसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही न्यूज रिपोर्ट अटेम्प्ट करा किंवा स्टोरी रायटिंग अटेम्प्ट करू शकता. सेक्शन 6वा चालू होता शेवटचा ट्रान्सलेशनचा. क्वेश्चन 7 ट्रान्सलेशन. ए दिलेला ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मदर टंग. पहिला दिलेला सेंचुरी. दुसरा दिलेला ॲडवाइस, ट्रबल, मर्चंट, हंबल, कॉन्फिडन्स. हे शब्द तुम्हाला दिलेला आहे त्याच्यावर तुम्हाला एक नाही याचं ट्रान्सलेशन करायचं आहे मराठी भाषेत. पुढील प्रश्न बी बघा. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मदर टंग. पहिला दिलेला आहे बघा यू शुड गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. दुसरा दिलेला आहे द स्टुडंट्स आर द पिलर्स ऑफ अवर कंट्री. तिसरा दिलेला आहे डोंट मेक नॉईज इन द क्लास. चौथा दिलेला आहे गांधीजी इज कॉल्ड द फादर ऑफ नेशन. इथून तुम्हाला 4 वाक्य दिलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही 2 सेंटेन्स घ्यायचं आणि त्यांना मराठीमध्ये रूपांतर करायचं आहे म्हणजे भाषांतर करून लिहायचं आहे. पुढील प्रश्न सी बघा दिलेला आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग आयटम्स प्रोवर्ब्स इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. हे तुम्हाला म्हणी दिलेलं आहे त्याचं तुम्हाला मराठीमध्ये जे पण इथं असतं ते तुम्हाला रूपांतर करून लिहायचं आहे. पहिला दिलेला आहे ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. दुसरा दिलेला आहे वर्क इज वर्शिप. हे तुम्हाला 2 दिले आहेत त्यापैकी कोणतेही तुम्हाला एकाचं ट्रान्सलेशन करायचं आहे मराठीमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.